आता शहाजी बापूंचा ओके आणि करेक्ट कार्यक्रमच होणार आहे. लाल वादळाचा वचपा काढणार की काय असा प्रश्न आता या परिस्थितीनंतर निर्माण होतोय. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, सगळं कसं एकदम ओके आहे. या एकाच लाईनवर सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील अख्ख्या देशात फेमस झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी गुवाहाटीला गेलेल्या बापूंचे सगळे ओके होते, पण आता विधानसभा निवडणुकीत बापूंचे काही ओके दिसत नाही आहे. गतवेळी अवघ्या 768 मतांनी जिंकलेल्या बापूंना या मतदारसंघात यंदाही लाल वादळाचे आव्हान असणार आहे. आता यंदाची निवडणुकी बापूंसाठी सोपी आहे असं नाही. लोकसभेला सांगोला मतदारसंघ माढा मतदारसंघात येतो. यंदा इथून भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना 4,482 मतांचं मताधिक्य मिळालं. पण आमदार शहाजी बापू पाटील आणि दीपाआबा साळुंके असे दोन नेते असताना निंबाळकर यांना म्हणावे तसे मताधिक्य मिळू शकले नाही. निंबाळकर यांनी या मतदारसंघात पाणी पुरवठ्याचे अनेक प्रकल्प मार्गी लावले होते. त्यानंतरही त्यांना मताधिक्य मिळालं नाही. महायुतीसाठी ही चिंतेची बाब आहे. शहाजी बापूंसमोर दुसरे आव्हान आहे ते महायुतीचेच. यंदा हा मतदारसंघ अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मागत आहे. येथून जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांना अजित पवारांचा फुल सपोर्ट आहे. महायुतीत घटक पक्ष जागा मागत असल्याने शहाजी बापूंसमोर तिकिटासाठी अडचणी वाढू लागल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने त्यांच्यावर होत असलेली टीका, लोकसभा निवडणुकीवेळी विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी घेतलेला पंगा, याही गोष्टी शहाजी बापू पाटील यांच्यासाठी अडचणीच्या ठरणार आहेत.